Okay, welcome to all of you. Modern synthetic theory. This is the theory put forth by many scientists, and it is based upon the facts perceived from various biological disciplines. म्हणजे जसं जेनेटिक्स, त्याच्यानंतर पॅलेंटॉलॉजी, जिओग्राफी, या प्रकारच्या वेगवेगळ्या ब्रँचेस बायोलॉजीच्या, त्यांच्यामधून जे नॉलेज मिळालं ते मग पुन्हा मेन जे थीम आहे ती नॅचरल सिलेक्शन थेअरी आणि म्युटेशन थेअरी इन द लाईट ऑफ जेनेटिक्स अँड अदर डिसिप्लिन्स, सो ॲज टू एक्सप्लेन द न्यू कन्सेप्ट हाऊ द इव्होल्यूशन ऑकर्स. दॅट इज कॉल्ड मॉडर्न कन्सेप्ट ऑफ इव्होल्यूशन, म्हणजेच मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्यूशन. एक लेक्चर आपण इंट्रोडक्टरी घेतलं, त्याच्यामध्ये इथं लागणाऱ्या गोष्टी काही घेतल्यात आपण. नाव अबाउट द मेन थेअरी. दॅट थेअरी बेस्ड अपॉन 3 मेन कन्सेप्ट्स. 3 कन्सेप्ट इथं एक्सप्लेन केलेत. एक आहे फर्स्ट इज अ जेनेटिक व्हेरिएशन, सेकंड नॅचरल सिलेक्शन आणि थर्ड आयसोलेशन. This theory is based on or upon 3 main concepts, like first genetic variation. आपण जेनेटिक व्हेरिएशन घेतोय आज, आपले फक्त जेनेटिक व्हेरिएशनच झाले. उद्या नॅचरल सिलेक्शन आहे. नॅचरल सिलेक्शनमध्ये म्हणजे जी डार्विनची थेअरी आहे, पण ती त्यांनी वेगळ्या ॲस्पेक्टमध्ये सांगितले की नेचर जो फिट असतो त्याला कसं सिलेक्ट करतो, नॅचरल सिलेक्शन. आणि देन आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे 2 टाईपचं आयसोलेशन जिओग्राफीमध्ये असतं. कधी कधी जिओग्राफिकल आयसोलेशन असतं की जिओग्राफिकल रिजनमुळे एक पॉप्युलेशन 2 भागात डिवाईड होऊन जातं. म्हणजे जी वर्ल्डमध्ये प्लॅनेटवर काही प्लेट जे आहेत अर्थच्या, तर त्या एकमेकांपासून दूर जातात, काही एकमेकांच्या जवळ येतात. त्याच्यामुळे 2 डिसिमिलर पॉप्युलेशन एकत्र पण येऊ शकतात आणि जे एकत्र पॉप्युलेशन आहे ते सेपरेट पण होऊन जातं. जसं आफ्रिकन कॉन्टिनेंट इंडियन सबकॉन्टिनेंटला जोडलेला होता पूर्वी, आणि आफ्रिकन जी कॉन्टिनेंटची प्लेट आहे तर ती सरकली आणि मग आजूबाजूचं समुद्राचं पाणी इकडे आलं आणि आपल्यापासून आफ्रिका हळूहळू हजारो किलोमीटर लांब चालला गेला. हे काय झालं एक प्रकारचं. म्हणून मग आता बघा, असं कुठलाच देश नाही की हजारो किलोमीटरवर एखादा देश आहे, काही हजार किलोमीटरवर, पण तिथं तुम्हाला तिथले प्लॅन्ट ॲनिमल्स जवळपास सारखे बघायला मिळतात. जसं आपल्याकडे एलिफंट आहे तिकडे एलिफंट आहे, आपल्याकडे लॉयन आहे तिकडे लॉयन आहे, आपल्याकडे टायगर आहे तिकडे टायगर आहे. आपल्याकडचे बरेचसे ॲनिमल्स तिकडे जसे आहेत तसे दिसतात. थोडाफार फरक आहे मात्र. कारण काय, ते लांब गेल्यामुळे त्यांच्यामध्ये थोडा चेंज झाला ना, क्लायमॅटिक कंडिशन्स वगैरे, आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन होऊन गेलं आपोआप. इकडची स्पेसिस तिकडच्या बरोबर, तिकडची इकडच्या बरोबर. म्हणजे इंडियन टायगर काही मीटिंग करायला आफ्रिकेत जात नाही किंवा आफ्रिकन एलिफंट इकडे येत नाही. त्याच्यामुळे हे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन होतं. त्याच्यामुळे पण काय होईल, तिथले तिथंच रिप्रोड्यूस करतात, इकडचे इकडे रिप्रोड्यूस करतील, त्याच्यामुळे व्हेरिएशन येऊन गेले. तिकडे टेम्परेचर आपल्यापेक्षा बऱ्यापैकी हाय, त्याच्यामुळे क्लायमॅटिक कंडिशन्स पण बदलल्या. ओके. पण जरी आपण असं बघितलं, आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये आपल्याकडे जे ॲनिमल आढळतात ते तिथं आढळत नाहीत. पण आफ्रिका इतक्या दूर आहे तरी तिथं इंडियन आणि आफ्रिकन ॲनिमल्समध्ये बऱ्यापैकी सिमिलॅरिटी आहे. ओके. चला, मग आयसोलेशनचा पण रोल झाला ना मग इव्होल्यूशनमध्ये, न्यू स्पेसिस फॉर्मेशनमध्ये. मग किती ग्राउंड्सवर आपल्याला, किती कन्सेप्टवर स्टडी करायचा आहे? 3. एक जेनेटिक व्हेरिएशन, म्हणजे जीन्समध्ये व्हेरिएशन येतात. व्हेरिएशन लीड्स टू इव्होल्यूशन, बरोबर. सेकंड नॅचरल सिलेक्शन होतं, म्हणजे काही ऑर्गॅनिझममध्ये फेवरेबल बदल होतात डार्विनच्या म्हणण्यानुसार, अँड दॅट फेवरेबल चेंजेस सिलेक्टेड बाय नेचर. मग त्याला नॅचरल सिलेक्शन म्हणजे सर्वायवल ऑफ फिटेस्ट. जो फिट तो जगतो आणि जो वीक तो इलिमिनेट होतो. पण इथं एक व्हाईट पेपर्ड मॉथ आणि ब्लॅक पेपर्ड मॉथ, हे 2 मॉथचे एक्झाम्पल घेऊन इंडस्ट्रियल मेलॅनिझम एक्सप्लेन केलेलं आहे
की एखादी कंडिशन एखाद्या ऑर्गॅनिझमला कशी फेवरेबल होते ती आपण नॅचरल सिलेक्शनमध्ये घेऊ. आणि थर्ड आयसोलेशन, जे मी तुम्हाला सांगितलं की एखादं पॉप्युलेशन किंवा एखादा एरिया एकमेकांपासून दूर जाऊ शकतो किंवा दूरचे एरिया एकमेकांच्या जवळ येऊ शकतात. जेव्हा दोन प्लेट एकमेकांच्या जवळ येतात कधी कधी त्यांचं कोलिजन जोरात असतं तर मोठमोठे माउंटन तयार होतात. प्लेटचं कोलिजनमुळे मोठे मोठे माउंटन तयार होऊन जातात. आणि कधी कधी दोन प्लेट एकमेकांपासून दूर जातात, त्यांच्यात अंतर क्रिएट होऊन जातं, मध्ये ओशन आला, त्याच्यामुळे इकडचं ॲनिमल तिकडे जाणार नाही, तिकडचं ॲनिमल इकडे जाणार नाही. का? जॉग्राफिकल आयसोलेशन झालं. मग हे पण एक कॉज आहे की क्लायमॅटिक कंडिशन, बाकीच्या कंडिशन बदलल्या, रिप्रोडक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने ते एकमेकांच्या जवळ येत नाही. न्यू स्पेसिस फॉर्मेशनमध्ये मोठा रोल राहील याचा. मग पहिला कन्सेप्ट आज होईल, कारण काय याच्यात त्याने अजून 5 सब पॉईंट्स टाकलेले आहेत. म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन का होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण जेनेटिक्सवर जे नीटमध्ये खूप क्वेश्चन असतात, मोर दॅन 10. म्हणजे सगळे जेनेटिक्सचे चॅप्टर जे आहेत आपल्या, ते जर समजा तो बंच केला तर 10 म्हणजे 10 क्वेश्चन मिनिमम जरी आले 10 ते 12 तर 10 म्हणजे 40 मार्कांचे आहेत तुमचे. नीट 12 आले तर तेवढे. म्हणजे आपल्याला इथं कळतं आहे की इम्पॉर्टन्स काय. मग ते याच्यातल्या बारीक बारीक गोष्टींवर काही पण जेनेटिक ड्रिपवर, जीन फ्लोवर असं काहीतरी विचारतात ते. किंवा हे 3 फिगर तुम्हाला एक्सप्लेन 4 फिगर आहेत. या 4 फिगरमधून क्रोमोझोमचे ॲबरेशन्स कसे होतात, अल्टरेशन कसं होतं क्रोमोझोममध्ये, बदल कसं काय होतात, म्युटेशन कसं काय होतात, काही चेंजेस कसं काय होतात, ते इथं एक्सप्लेन केलेलं आहे. फर्स्ट काय घेतो आहे आज आपण? जेनेटिक व्हेरिएशन. उद्या नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशन घेऊ. तर द चेंज इन जीन ऑर जीन फ्रिक्वेन्सी, जीनमध्ये चेंज होणं किंवा जीनच्या फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज होणं, दॅट इज कॉल्ड जीन म्युटेशन. त्याला जीन म्युटेशन म्हणायचं. म्हणजे किंवा त्याला जेनेटिक व्हेरिएशन पण म्हणतो आपण. म्हणजे जीनमध्ये चेंज होणं, क्रोमोझोममध्ये चेंज होणं, क्रोमोझोमच्या नंबरमध्ये चेंज होणं, हे जेनेटिक व्हेरिएशन आलं. जीन, क्रोमोझोम, क्रोमोझोमचा नंबर, या 3 लेवलवर चेंजेस येऊ शकतात. द चेंज इन जीन फ्रिक्वेन्सी इज नोन ॲज जेनेटिक व्हेरिएशन अँड जेनेटिक व्हेरिएशन्स कॉज्ड बाय फॉलोइंग फॅक्टर्स. या फॅक्टरमुळे म्युटेशन होतं, रिकॉम्बिनेशन होतं, जीन फ्लो होतो, जेनेटिक ड्रिफ्ट होते आणि क्रोमोझोमल ॲबरेशन्स होतात. या 5 फॅक्टर्समुळे जेनेटिक व्हेरिएशन आपल्यामध्ये येतं. असं आजपर्यंतचं सायन्स जेनेटिक्स वगैरे एक्सप्लेन करतं. मग ते सगळे मुद्दे इथे येतील की जेनेटिक व्हेरिएशन का आणि कसं होतं आणि का होतं. द चेंज, आता पहिलं काय जेनेटिक व्हेरिएशन घेतलं आहे ना आपण. जेनेटिक व्हेरिएशन कॉज बाय 5 फॅक्टर. फर्स्ट फॅक्टर इज जीन म्युटेशन. आता म्युटेशन काय असतो? हा सडन चेंज असतो आणि त्याच्यामुळे काय होईल की जीनच्या ॲक्च्युअली स्ट्रक्चरमध्ये वगैरे बदल होतो. म्हणजे इथं आपण घेतो आहे आता काय, सडन परमनंट हेरिटेबल चेंज. सडन परमनंट हेरिटेबल चेंज इज कॉल्ड म्युटेशन. किंवा तुम्ही असंही म्हटलं की सडन चेंज इन जीन स्ट्रक्चर एक्सेट्रा, दॅट इज जेनेटिक व्हेरिएशन. म्हणजे जेनेटिक म्युटेशन म्हणाल तुम्ही त्याला, जीनचं म्युटेशन म्हणतो. क्रोमोझोमल लेवलला जर झालं तर क्रोमोझोमल म्युटेशन म्हणू. जीन लेवलला जर चेंज झाला तर जेनेटिक म्युटेशन म्हणू. मग तो सडन असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं की सडन परमनंट हेरिटेबल, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जाणारा जो चेंज आहे, फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, दॅट इज इनहेरिटेड. दॅट इज वाय इट इज कॉल्ड इनहेरिटेबल. सडन परमनंट हेरिटेबल और इनहेरिटेबल change is called mutation and mutation occurs in gene or in the chromosome or in the chromosome number. एक तर DNA वरच्या जीनमध्ये बदल होईल किंवा पूर्ण क्रोमोझोमच्या मध्ये बदल होईल, सडन चेंज होईल. त्याच्यानंतर किंवा मग क्रोमोझोमच्या नंबरमध्ये तुमचा 46 नंबर आहे तर 45 होऊन जाईल, 46 नंबर आहे तर 47 होऊन जाईल. हे काय झालं? क्रोमोझोमचा नंबरमध्ये चेंज होणं आणि ते सडन होतं, दॅट इज कॉल्ड म्युटेशन. ओके, पुढे आता त्याच्यात एक म्युटेशन घेतलं आहे आपण, पॉईंट म्युटेशन. विचारतात तुम्हाला नीटला एकदा क्वेश्चन विचारला गेला आहे हा. पॉईंट म्युटेशन म्हणजेच त्याला जीन म्युटेशन पण म्हणतात. म्हणजे फक्त सिंगल जीनमध्ये जे म्युटेशन होईल,
एका क्रोमोझोमवर 1 क्रोमोझोम हॅव मेनी जीन्स अरेंज इन लिनियर मॅनर, बरोबर. त्याच्यातल्या एका जीनच्या मध्ये थोडासा जरी बदल झाला तरी त्याला म्युटेशन म्हणतो. आता मी तुम्हाला सांगतो ते काय होईल. 4 कलरचे पेन घेतले आपण. आता DNA माहिती आहे तुम्हाला. DNA कशापासून बनतो? DNAचे मोनोमर्स म्हणजे स्ट्रक्चरल युनिट काय आहेत? DNA कुणाचा पॉलिमर आहे? बरं, प्रोटीन कसला पॉलिमर आहे? अमायनो ॲसिड. एक अमायनो ॲसिड दुसऱ्या अमायनो ॲसिडला अटॅच होतो. आणि समजा हे एक अमायनो ॲसिड 2, 3, 4 अँड सो ऑन, तर ते एकमेकांना लिंक होतात. अमायनो ॲसिड्स लिंक बाय पेप्टाईड बॉन्ड अँड फॉर्मिंग पॉलीपेप्टाईड चेन, म्हणजे हे अमायनो ॲसिडची चेन आहे. प्रोटीन म्हणजे आता मी जे बोललो तर ABCD पण येत नाही तुम्हाला, नीट द्यायला निघालेत तुम्ही. आणि दुसरं, जसं अमायनो ॲसिड्स आर द मोनोमर्स ऑफ द प्रोटीन. प्रोटीनचे मोनोमर आहेत म्हणजे सिंगल युनिट असे एकमेकांना जोडले जातात. जसं आपण मणी किंवा मोत्यांची माळ ओवतो तर एक मणी किंवा एक मोती, दुसरा मोती, तिसरा मोती, मोत्यांची माळ किंवा फुलांची माळ तयार झाली. त्याच्यातला एक मोती मोनोमर आहे, मिनी पॉलिमर. तसं तो एक अमायनो ॲसिड आहे. तसा DNA स्ट्रक्चरल युनिट काय असतात? न्यूक्लिओटाइड्स. हे 100दा बोलून झालं असेल, काढून दाखवलं असेल तुम्हाला. तर मग एक न्यूक्लिओटाइड 2, 3, 4. आता 4 टाईपचे न्यूक्लिओटाइड कुठले असतात? ॲडिनाइन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन. अभ्यास करा बरं, नाही तर मरून जाल तुम्ही. इतके ब्लँक आहेत की 5वीच्या पोराला सुद्धा सांगता येईल जर समजून दिलं तर एकदा. पण तुम्ही एकदम सिरियसच दिसत नाहीत मला. एवढामध्ये करोनामुळे शाळांना विराम मिळाला, पण अभ्यासाला टाईम मिळाला ना तुम्हाला तेवढा. नाही तर कॉलेजने तुम्हाला जर कॉलेजचे लेक्चर आणि प्रॅक्टिकलमध्ये घुमवलं असतं ना तर किती अवर्स वाया गेले असते तुमच्या याच्यातले. ते सगळे तुम्ही रिलॅक्स आहेत, मग घरी खाऊन पिऊन सुखी आहेत. डेव्हलपमेंट काहीच नाही. म्हणजे इतका बेसिक क्वेश्चन येत नाही, म्हणजे याच्यावरूनच आयडिया येते की विद्यार्थी कसे आलेले आहेत करोनामुळे. आणि असंही नाही की कमीत कमी DNA बनतो तर 11वीलाच 10 सांगितलं गेलं असेल, 12वीला 100दा बोललो गेलं असेल माझ्याकडनं की न्यूक्लिओटाईड एकमेकांना अटॅच होतात आणि न्यूक्लिओटाईडची चेन म्हणजे DNA. एक न्यूक्लिओटाईड 2, 3, 4. ॲडिनाईन जर असेल नायट्रोजन बेस तर ॲडिनाईन न्यूक्लिओटाईड, थायमिन असेल तर थायमिन न्यूक्लिओटाईड. या पद्धतीने 4 टाईपचे न्यूक्लिओटाईड येतात. तर समजा हा सिक्वेन्स आहे एखाद्या जीनमध्ये ॲडिनाईन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन असा सिक्वेन्स आहे नॅचरली. पण काही कारणांमुळे म्युटेशन कशामुळे होतात? स्ट्रॉंग रेडिएशन, केमिकल्स वगैरे वगैरे. अचानक काय होईल? हा जो वरचा ग्रीन आहे तो खाली चालला जाईल आणि खालचा वर येऊन जाईल. म्हणजे काय झालं? सिक्वेन्स बदलला. ॲडिनाईन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिनच्या ऐवजी सायटोसिन ग्वानिन किंवा ग्वानिन सायटोसिन, किंवा इथं मध्ये पण होऊ शकतो थायमिन किंवा पहिल्या याच्यात होऊ शकतो बदल. पहिल्यांदा स्टार्ट ब्ल्यूपासून होतं, आता रेडपासून स्टार्ट होतं. असा कुठला पण चेंज झाला तर तो त्या पॉईंटला घडला, एका पॉईंटला घडलेला आहे. दॅट इज पॉईंट म्युटेशन. म्हणजे नुसता हा सिक्वेन्स जरी चेंज झाला ना खालच्यावर न्यूक्लिओटाईडचा, इट इज अ पॉईंट म्युटेशन. म्हणजे जीनमध्ये म्युटेशन घडलं. द चेंज, सडन चेंज इन द जीन इज कॉल्ड जीन म्युटेशन. पॉईंट म्युटेशन म्हणजे ते एका विशिष्ट पॉईंटला होईल, सिक्वेन्स बदलून जाईल. जसं मी तुम्हाला सांगितलं की 1, 2, 3, 4. तुम्ही उद्या तुम्हाला विचारलं, तुम्ही सांगतात 1, 4, 3, 2. काय झालं? तुम्ही सिक्वेन्स चेंज करून टाकला. सांगितलं बरोबर, पण सिक्वेन्स गेला. जो पहिला सिक्वेन्स आहे तो काहीतरी चेंज करून टाकला तुम्ही, उलटा सुलटा. दॅट इज अ जीन म्युटेशन. पहिलं नॅचरल जो सिक्वेन्स तो काहीतरी फॅक्टर्समुळे बदलला. तर जीन बदलली तर तिचं फिनोटायपिक एक्सप्रेशन बदलेल. फिनोटाईप बदलतो म्हणजे एक्सटर्नल फीचर, ट्रेट बदलला. आलं लक्षात? म्हणजे समजा तुमची नॉर्मल सेल डिव्हिजन करते, तर नॉर्मल सेल डिव्हिजन कंट्रोल करणारी जीन तिच्यात म्युटेशन घडलं तर ती अनकंट्रोल्ड होऊन जाईल. आणि अनकंट्रोल झाली की ती सेल डिव्हिजन रॅपिड व्हायला लागेल अँड दॅट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ ट्यूमर. ट्यूमर इज अ कॅन्सर. कॅन्सर मीन्स डेथ.
एक जीनमधला खतरनाक बदल तुमच्या लाईफवर क्वेश्चन मार्क करून टाकेल. म्युटेशन 99.99% हार्मफुल असतं. ओके. आणि स्लो चेंज असेल तर तो तर एकदम फेवरेबलच असतो. का? गरजेमुळे तयार झालेला बदल येतो. ओके. पॉइंट म्युटेशन और जीन म्युटेशन, द म्युटेशन दॅट ऑकर्स विदिन सिंगल जीन. आपण जे घेतलं की सिंगल जीनमधलं म्युटेशन, 2 जीनमधलं नाही, एका जीनच्या आतच होईल ते, विदिन 1 जीन, सिंगल जीन. दॅट चेंज ऑकर्स म्हणजे म्युटेशन ऑकर्स. इट लीड्स टू चेंज इन द फिनोटाईप. जीनमध्ये चेंज तर जीन कंट्रोल करते फिनोटाईप. जिनोटाईप कंट्रोल्स फिनोटाईप. माहिती आहे तुम्हाला. म्हणजे जीन तुमच्या भाषेत काय म्हणायचं, जीन ही कॅरेक्टर कंट्रोल करते किंवा ट्रेट कंट्रोल करते. मग जीन बदलली तर फिनोटाईप म्हणजे ट्रेट बदलेल, कॅरेक्टर बदलेल. इट लीड्स टू चेंज इन द फिनोटाईप ऑफ द ऑर्गॅनिझम कॉझिंग व्हेरिएशन. म्हणजे पहिलं कॅरेक्टर गेलं, पहिला ट्रेट गेला, पहिला फिनोटाईप गेला, नवीन फिनोटाईप चेंज. कारण जीन चेंज झाली तर एक्सप्रेशन चेंज होऊन जाईल, फिनोटाईप चेंज होईल. म्हणजे थोडक्यात व्हेरिएशन आलं. व्हेरिएशन इज अ कॉज ऑफ इव्होल्युशन. नेहमी लक्षात ठेवायचं. जेनेटिक व्हेरिएशन हे इव्होल्युशनचं मेन कॉज पहिलं. दुसरं नॅचरल सिलेक्शन, तिसरं आयसोलेशन, असं मॉडर्न सिंथेटिक थेरी सांगते. मग आता सेकंड पॉईंटवर येऊ आपण. जेनेटिक व्हेरिएशनमध्ये जीन म्युटेशन नंतर आता सेकंड पॉईंट जेनेटिक रिकॉम्बिनेशन. आता आपल्याला माहिती आहे मिओसिस होतं गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस. मिओसिस होताना माहिती आहे तुम्हाला, समजा हा मदरचा होमोलोगस क्रोमोझोम, त्याचे हे सिस्टर क्रोमॅटिड्स, 1 नंबरचा मदरचा क्रोमोझोम, फादरचा 1 नंबरचा क्रोमोझोम, हे दोघं एकमेकांच्या जवळ, दे अट्रॅक्ट टुवर्ड्स इच अदर. ते अट्रॅक्ट झाले की त्यांच्यातले हा सिस्टर आणि हे सिस्टर क्रोमॅटिड, तर इकडच्याचा हा नॉन सिस्टर क्रोमॅटिड, हा नॉन सिस्टर क्रोमॅटिड, मदर आणि फादरच्या क्रोमोझोमचे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकांना क्रॉस ओव्हर करतात. मग याला आपण काय म्हणतो, क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट कॉज आहे जेनेटिक व्हेरिएशन. त्याच्यामुळे काय होईल, हा ब्ल्यू सेगमेंट ग्रीनला चिपकतो आणि ग्रीन सेगमेंट रेडला चिपकतो. ग्रीन सेगमेंट रेडला चिपकेल आणि रेड सेगमेंट ग्रीनला. बरोबर. त्याच्यामुळे काय होईल, जेव्हा हे मिओसिस होतं, मिओसिसमध्ये क्रॉसिंग ओव्हर प्रोफेज फर्स्टमध्ये पॅचिटिनमध्ये होतं. त्याच्यानंतर मग मेटाफेजमध्ये, प्रोफेज फर्स्ट नंतर मेटाफेज फर्स्टमध्ये हे सेपरेट झालेले असतात ना. आता मेटाफेज नंतर ॲनाफेजमध्ये होतील. तर ते कसे असतील, ते तयार झाले की हा मदरचा क्रोमोझोम एक आणि एक फादरचा आपण दाखवला होता, एक ग्रीन आणि एक रेड. तर जेव्हा ते सेपरेट होतील, ते पूर्वी असे होते, आता याचा सेगमेंट इकडे आला, याचा सेगमेंट तिकडे गेला. म्हणजे याला काय म्हटलं, इकडचं जेनेटिक मटेरियल तिकडे रिकंबाईन झालं, तिकडचं जेनेटिक मटेरियल इकडे रिकंबाईन झालं. रिकॉम्बिनेशन ऑफ जेनेटिक मटेरियल ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर ड्युरिंग मिओसिस, म्हणजे ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे आता क्रोमोझोममध्ये बदल झाला तर एक्सप्रेशनमध्ये थोडासा बदल होईल. त्याच्यामुळे तुम्ही 100% आई किंवा 100% वडिलांसारखे नसतात. कारण दोघांचं अर्धा जेनेटिक मटेरियल तुमच्यात आहे. त्याच्यामुळे एकाच ऑर्गॅनिझमसारखे सगळे फीचर तुमच्यात कधीच नसतील. सम फीचर्स ऑफ मदर, सम फीचर्स ऑफ फादर अँड सम ऑफ डिफरंट न्यू राहू शकतात. कधी कधी ग्रँड पॅरेंटचे फीचर तुमच्यामध्ये येतात, आजी आजोबांचे. मग हे काय झालं, क्रॉसिंग ओव्हर अँड देन रिकॉम्बिनेशन ऑफ जेनेटिक मटेरियल दॅट लीड्स टू व्हेरिएशन, अँड व्हेरिएशन इज अ कॉज ऑफ इव्होल्युशन. इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन, म्हणजे ड्युरिंग मिओसिस होतं, मग गॅमेट फॉर्मेशन होतं, स्पर्म्स एग्स तयार होतात. क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स, एक रेड आणि एक ग्रीन यांच्यात जो होतो तो नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स, ग्रीन सिस्टर, रेड सिस्टर क्रोमॅटिड, ग्रीन रेड नॉन सिस्टर क्रोमॅटिडच्या मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. आलं का लक्षात? हां. मग क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स इन बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम आहेत. मदरचा 1 नंबर, फादरचा 1 नंबर क्रोमोझोम म्हणजे होमोलोगस क्रोमोझोम.
इट लीड्स टू एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. एक्सचेंज झालं, इकडचं तिकडे, तिकडचं जेनेटिक मटेरियल इकडे आलं, सेगमेंट एक्सचेंज झाला. दॅट लीड्स टू एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल, हेन्स जेनेटिक व्हेरिएशन ऑकर. त्याच्यामुळे आता काय झालं, क्रोमोझोम्समध्ये म्हणजे जेनेटिक मटेरियलमध्ये, DNA म्हणजे जेनेटिक मटेरियलमध्ये जेनेटिक व्हेरिएशन. कारण व्हेरिएशन ऑकर्स ॲट जीन ऑर ॲट DNA ऑर ॲट क्रोमोझोम इज कॉल्ड जेनेटिक व्हेरिएशन. Hence genetic variation occurs which results in phenotypic variation. Genotypic variation is lead to phenotypic. Phenotypic variation म्हणजे काय, ट्रेट किंवा कॅरेक्टरमध्ये व्हेरिएशन येईल. विच चेंजेस फ्रिक्वेन्सीज ऑफ अलील. मग अलीलची फ्रिक्वेन्सी चेंज होऊन जाते. पॅरेंटमधली आणि मदरमध्ये वेगळी फ्रिक्वेन्सी, फादरमध्ये आणि आपल्यामध्ये जीन फ्रिक्वेन्सी होऊ शकते. म्हणजे त्यांची फ्रिक्वेन्सीचे डेफिनेशन मागे घेतले होते आपण, की सेम पोझिशनला ज्या जीन्स असतात त्यांचं कॉम्बिनेशन कसं असतं, हां, ते अशा एक्सचेंजमुळे बदलून जातं कॉम्बिनेशन. जीन फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज झाला तर तो पण व्हेरिएशनचं कॉज असतं. मग लक्षात आलं. व्हेरिएशन जेनेटिक फेनोटायपिक व्हेरिएशन विच चेंजेस द फ्रिक्वेन्सीज ऑफ अलील. अलीलची फ्रिक्वेन्सी चेंज झाली. जीन फ्रिक्वेन्सी म्हणजे अलील फ्रिक्वेन्सी म्हणू शकतात तुम्ही. जीन फ्लो. जीन फ्लो काल थोडासा समजावला होता मी तुम्हाला. काल कसं समजावलं होतं, की समजा एखाद्या वेळेस ऑर्गॅनिझम या पॉप्युलेशन एमधून पॉप्युलेशन बीमध्ये मायग्रेट करतो. तर मायग्रेशनमुळे काय होईल, इकडचा एखादा टायगर तिकडच्या फॉरेस्टमध्ये चालला गेला, तर जवळच्या फॉरेस्टमध्ये गेला तर ते मायग्रेशन झालं. म्हणजे इकडच्या पॉप्युलेशनमधला तो जीन, त्याच्यात समजा एक पर्टिक्युलर जीन आहे, समजा इथं 10 टायगर होते, त्याच्यात एकाचा ब्राऊन आय आणि 9 टायगर्सचा ब्लॅक आय आहे. तर ब्राऊन आयवालाच नेमका चालला गेला तर काय होईल, तो ब्राऊन आय कंट्रोल करणारा जीन या पॉप्युलेशनमधून कमी झाला. कारण तो सोल पझेसर म्हणजे त्या एकट्यामध्ये तो जीन होता, आणि तो सोल पझेसर जेव्हा मायग्रेट करेल तिकडे चालला गेला तर तो जीनचा फ्लो झाला. म्हणजे आता आपण इंडियन्स अमेरिकेत स्थायिक व्हायला लागलो, युरोपमध्ये स्थायिक व्हायला लागलो, ऑस्ट्रेलियाला स्थायिक व्हायला लागलो, इतर ठिकाणी स्थायिक व्हायला लागलो, तर आपल्या इंडियन जीन्स इथं जायला लागले. आपल्या इंडियन पॉप्युलेशनमधून अमेरिकन पॉप्युलेशनमध्ये त्यांना बऱ्याच लोकांना अमेरिकन पॉप्युलेशन मध्ये सिटिझनशिप मिळून गेली. ते तिकडचे पण सिटिझन आहेत आता. कधी कधी काही तिकडच्याच अमेरिकन मुलींच्याबरोबर विवाह केले असतील तर मग आता इंडो अमेरिकन कॉम्बिनेशन तयार होऊन जाईल. म्हणजे आपल्या जीन्स आणि अमेरिकन जीन्स मिक्स होऊन जातील. म्हणजे जीन फ्लो झाला इकडनं तिकडे गेल्यामुळे. जर हे जाणंच बिलकुल शक्य नाही तर मग फ्लो व्हायचा काही संबंधच नाही, बरोबर. पण ट्रान्सपोर्टेशनमुळे ते पॉसिबल झालं, बरोबर. ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटीजमुळे. मग तसं ॲनिमल तर मायग्रेट होतात, इकडनं तिकडे गेला म्हणजे इकडचा जीन तिकडे फ्लो झाला असं आपण म्हणतो. मग हे एक मेजर कॉज असतं मायग्रेशन, किंवा म्हणजे इथून तो कमी होणं आणि इकडे जास्त होणं. जर ज्या पॉप्युलेशनमधून एखादा जीन कायमचा निघून जाईल, तो ॲनिमलच मरून गेला, तर मग त्याला जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतात. आणि तो या पॉप्युलेशनमधून दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये ॲड झाला तर याला फ्लो म्हणतात. फ्लो झाला आणि गायब झाला, तो ऑर्गॅनिझम मरून गेला विदाऊट रिप्रोड्युसिंग ऑफस्प्रिंग. म्हणजे तो मॅच्युरिटीला येतो तोपर्यंत समजा टायगर मॅच्युरिटीला येतो. आपण इमॅजिन करू की टायगर हा समजा 10 वर्षांनी मॅच्युरिटीला येतो, तर तो 8व्या वर्षी मरून गेला, तर तो विदाऊट फर्टिलायझेशन रिप्रोडक्शन तो मरून जाणार आहे. त्याच्यासोबत त्याचा जीन गेला. म्हणजे त्या पॉप्युलेशनचा जीन लेवलवर नुकसान झालं. ब्राऊन आयचा जीन त्या पॉप्युलेशनमधून गायब. कारण तो जो टायगर मेला तो एकटा सोल पझेसर होता, त्याला जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतात. म्हणजे इथं आपण घेणार आहोत जीन फ्लो नंतर जेनेटिक ड्रिफ्ट. फ्लो म्हणजे जाणं आणि ड्रिफ्ट म्हणजे कायमचा नष्ट होणं. फ्लो म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, नष्ट नाही होणं. इट इज नॉट डिसॅपियर, इट इज नॉट व्हॅनिश्ड फ्रॉम पॉप्युलेशन, बट इट मूव्ड फ्रॉम वन पॉप्युलेशन टू अनदर पॉप्युलेशन. त्याला फ्लो म्हणतात. आणि तो मरूनच गेला तर ड्रिफ्ट म्हणतात. जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे जीन लेवलवर झालेली हानी. आता इथं हानी नाही होणार, इकडचा जीन तिकडे गेला तर तिकडे ॲड झाला ना, तो पॉप्युलेशनमध्ये आहे, दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये. जीन फ्लो, मुवमेंट ऑफ जीन्स इनटू
ऑर आउट ऑफ पॉप्युलेशन. म्हणजे कधी कधी असंही होऊ शकतं की जीन अशा पण पास होतात ना, समजा असे टायगर आहेत ते एकमेकांच्या बरोबर टायगरेस मीटिंग होतं, इकडच्या टायगरचं इकडच्या टायगरेस बरोबर मीटिंग होईल. हे विदिन पॉप्युलेशन इंटू पॉप्युलेशन पण होतं, आणि जास्त करून जेव्हा तो मायग्रेट करेल तेव्हा तर तो 2 पॉप्युलेशनच्या मध्ये पण जीन फ्लो होतात. कारण जेव्हा फ्युजन होतं 2 गॅमेट्सचं, 2 पॅरेंटचे जीन एकत्र येतात आणि ऑफस्प्रिंगमध्ये जातात. म्हणजे याला बी काय म्हणाल तुम्ही, जीनचा फ्लो पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग पॉप्युलेशनमध्ये. पण इथून जर इकडे गेला तर हे चांगलं समजतं अजून आपल्याला की अरे इकडचा जीन तिकडे गेला, कारण तो ऑर्गॅनिझम मायग्रेट करून तिकडे चालला गेला, या पॉप्युलेशनला सोडून दिलं त्याने. म्हणजे जीनची मुवमेंटच झाली एका पॉप्युलेशन तो दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये, 2 पॉप्युलेशनच्या मधलं फ्लो झाला तो. मग मुवमेंट ऑफ जीन्स इनटू ऑर आउट ऑफ ए पॉप्युलेशन इज कॉल्ड जीन फ्लो. म्हणजे मुवमेंट ऑफ जीन्स विदिन द पॉप्युलेशन ऑर आउटसाइड द पॉप्युलेशन. आउटसाइड मायग्रेशनमुळे होईल आणि इनसाइड सेक्शुअल रिप्रोडक्शन, गॅमेट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन याच्यामुळे होईल. कारण मीटिंग असतं ना, इकडचा ऑर्गॅनिझम तिकडच्या ऑर्गॅनिझमबरोबर मीटिंग करतो, त्याच्यामुळे त्यांचे कॉम्बिनेशन, याचा मेल गॅमेट तिकडच्या एका फिमेलच्या फिमेल गॅमेटबरोबर कंबाईन होईल, पुन्हा हा दुसऱ्या फिमेलबरोबर. कारण एक टायगर आणि त्याची एक लॉयन आणि त्याची एक फॅमिली असते, एक लॉयन आणि त्याच्यासोबत 5-6 लॉयनेस किंवा कधीतरी जास्त. त्याच्यामुळे एक लॉयन हा हिच्याबरोबर, त्या दुसऱ्याबरोबर, तिसऱ्याबरोबर पण मीटिंग करतो. अल्टिमेटली त्याचे जीन फ्लो करतो त्यांच्या ऑफस्प्रिंग्समध्ये वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये. हा लॉयन आणि ही टायग्रेस नंबर 1 लॉयनेस नंबर 1 यांच्यातलं कॉम्बिनेशन हे होईल लॉयनेस नंबर 2. म्हणजे काय होतं, जीनचं फ्लोज होतं आहे, पण त्याच्यापेक्षा हा आपल्याला चांगला कळतो जेव्हा 2 पॉप्युलेशनच्या मध्ये होतं, तर अरे हां इकडचे जीन तिकडे गेले. मग त्याच्यामुळे व्हेरिएशन येतीलच, आणि व्हेरिएशन इज अ कॉज ऑफ इव्होल्युशन. मग कळलं हे जेनेटिक movement of genes into or out of the population is called gene flow. Gene movement occurs due to migration of organisms or gametesच्या थ्रू, मेल गॅमेट फिमेल गॅमेट, पुढच्या वेळेस मेल गॅमेट सेम फिमेल गॅमेट तिकडचं दुसऱ्या याचं, और गॅमेट्स म्हणजे किंवा मग ॲनिमल्समध्ये गॅमेट्सचं म्हटलं आपण. प्लॅन्टमध्ये आपण काय म्हणतो, पोलन ग्रेन्स. इकडच्या प्लॅन्टवरचे पोलन ग्रेन्स तिकडच्या प्लॅन्टच्या स्टिग्मावर गेले, दुसऱ्या सेम स्पेसीचं दुसरं प्लॅन्ट असेल त्याच्यावर गेले. समजा चायना रोज इकडनं इकडचे एक प्लॅन्ट आहे त्याच्यावर आलं, दुसरं चायना रोजच्या प्लॅन्टवर पण जाऊ शकतात ते, कारण तो इन्सेक्ट कॅरी करेल. म्हणजे काय झालं, हे डिस्पर्सल ऑफ पोलन ग्रेन्स, चान्सेस वेगळे वेगळे, प्लॅन्ट वेगळ्या वेगळं, क्रॉस पॉलिनेशनमुळे ते एकाच प्लॅन्टवर गेलं पाहिजे असं काही नाही, दुसऱ्या प्लॅन्टवर पण ते डिस्पर्स होतात. डिस्पर्सल ऑफ पोलन ऑर सेगमेंट ऑफ DNA. कधी कधी DNAचा सेगमेंट सेलच्यामध्येच तुटतो. ह्या 1 नंबरच्या DNA क्रोमोझोमवरून सेगमेंट तुटला की तो बघा, हे 2 दाखवतो. आता हे 2 आहेत, याचा सेगमेंट तुटला, हा क्रोमोझोम वेगळा, हा क्रोमोझोम वेगळा, किंवा हा DNA वेगळा, हा DNA वेगळा, याचा सेगमेंट तुटतो आणि इकडे जॉईन करतो. हे तुम्हाला झालेलं आहे, सांगता येईल का याला काय म्हणतात? तिथं शब्द आहे, ट्रान्सपोझोन्स. ते शोधून काढणारे सायंटिस्ट कोण? बार्बारा. आठवतं? काही नाही, मला माहिती आहे, काही आठवणार नाही तुम्हाला, खायला झोपायला टाईम नाही आपल्याला त्याला. तर हां, मग काय, किंवा मग सेगमेंट, इकडचा सेगमेंट तिकडे ट्रान्सफर होतो आहे, म्हणजे काय, तो फ्लोज आहे ना. इकडच्या DNAवरचे जीनचा म्हणजे सेगमेंट ऑफ DNA म्हणजे जीन ब्रेक होतो आणि दुसऱ्याला डिटॅच, एकाचा डिटॅच दुसऱ्याला अटॅच, काय झाला, जीन फ्लो विदिन ऑर्गॅनिझम. 2 ऑर्गॅनिझममध्ये गॅमेटच्या थ्रू होऊ शकतो, आणि 2 पॉप्युलेशनमध्ये जीनचं फ्लो हा मायग्रेशनमुळे होऊ शकतो. आलं ना लक्षात? जीन मुवमेंट ऑकर्स ड्यू टू मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स, गॅमेट्स or dispersal of pollen grains, and segment of DNA, that is transformation. Gene flow alters, म्हणजे हे ट्रान्सफॉर्म होतं, इकडचा सेगमेंट तिकडे जर गेलं तर ट्रान्सफॉर्मेशन आहे ना. आपण एक एक्सपेरिमेंट घेतला होता ट्रान्सफॉर्मेशनचा बघा, R स्ट्रेन आणि S स्ट्रेन, व्हायरुलंट स्ट्रेन, ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट.
त्याच्यात काय केलं होतं त्याने, लिव्हिंग आर सेल्सने काय केलं, हिटकिल्ड एस सेलमधला जीन घेतला. म्हणजे याला काय म्हणाल मग, जेव्हा आर सेलने एस सेलचा जीन घेतला, व्हायरुलंट जीन, इट बिकम व्हायरुलंट. यस, म्हणजे चांगला बॅक्टेरिया जो निमोनिया कॉज नाही करत, आणि एक निमोनिया कॉझिंग एस फेज होते, एस स्ट्रेन होते. एस स्ट्रेनकडनं त्याने तो जीन पिकअप केला, तर तो चांगला वाईट झाला ना, कारण त्याने तो नॉन व्हायरुलंट होता, व्हायरुलंट जीन घेऊन टाकला, तर तो पण व्हायरुलंट होऊन गेला. म्हणजे आर कन्वर्टेड इंटू एस, म्हणजे आरचं ट्रान्सफॉर्मेशन झालं, सेगमेंट चेंज झाल्यामुळे, इकडनं तिकडे पास झाल्यामुळे, फ्लोमुळे. जीन फ्लो अल्टर्स जीन फ्रिक्वेन्सी. आता अल्टिमेटली इकडची जीन फ्रिक्वेन्सी तिकडे चालली जाईल, तर जीन फ्रिक्वेन्सीमधला बदल होईल, ॲडिशन होते, बरोबर आहे. चेंजेस कॉझिंग द जीन फ्लो अल्टर्स द जीन फ्रिक्वेन्सी कॉझिंग इव्होल्युशनरी चेंज. जीन फ्रिक्वेन्सी चेंज झाली तर इव्होल्युशन म्हणजे व्हेरिएशन होतं, इट इज द कॉज ऑफ इव्होल्युशन. चौथा पॉईंट, जेनेटिक ड्रिफ्ट, जे मी सांगितलं तुम्हाला. समजा हे एक पॉप्युलेशन आहे, हां, आणि ह्या पॉप्युलेशनमधला एखादा ऑर्गॅनिझम, म्हणजे फॉरेस्ट घेऊ आपण, त्याच्यात टायगर दाखवतो मी तुम्हाला, 1 2 3 4 5, जास्त काही दाखवायचे गरज. या बाकीच्यांचे सगळ्यांच्या आईज ब्लॅक आईड आहेत, एकच ब्ल्यू किंवा ग्रीन आईड आहे. ग्रीन कलर दाखव. काय होतं, कधी कधी नॅचरल कॉज, प्युअर कॉज, याच्यामुळे ही जीन त्या पॉप्युलेशनमध्ये कशी पास होईल, जेव्हा तो सेक्शुअली मॅच्युअर होईल तेव्हा त्याचे मेल गॅमेट्स, त्याचे स्पर्म टायगरचे फिमेल टायग्रेसच्या एक बरोबर फ्यूज होतील, म्हणजे याचे जीन त्यांच्या पुढच्या ऑफस्प्रिंगमध्ये जातील. पण बिफोर सेक्शुअल मॅच्युरिटी जर त्याची बाय नॅचरल कॉज, नैसर्गिक कारणांनी डेथ झाली, तर तो जीन त्याच्या डेथमुळे त्या पॉप्युलेशनमधून बाद झाला, नष्ट झाला, कमी झाला, डिलीट झाला. म्हणजे त्या पॉप्युलेशनची जो जीन पूल आहे त्याच्यातला एक जीन कमी होणं म्हणजे पॉप्युलेशनची हानी जेनेटिक लेवलला. दॅट इज कॉल्ड जेनेटिक ड्रिफ्ट. जेनेटिक लेवलवर काय होणं, जीनचा नंबर कमी होतो, कारण तो जीन सोल पझेसरकडे होता, म्हणजे एकुलता एक ऑर्गॅनिझम होता की ज्याच्याकडे तो जीन होता, आणि तो ऑर्गॅनिझम मेला म्हणून जीन पण गेला. दॅट इज जेनेटिक ड्रिफ्ट. पण समजा तो या पॉप्युलेशनमधून दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये गेला, तिथल्या फिमेलबरोबर मीटिंग करेल आणि तो जीन त्या दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये घेऊन गेला मायग्रेशनमुळे, तर जीन फ्लो झाला. पण इथं तो मेला बिकॉज ऑफ द डेथ बिफोर अटेनिंग सेक्शुअल मॅच्युरिटी ऑर बिफोर फर्टिलायझेशन, त्याची डेथ होऊन गेली, तर ती हानी झाली, कारण तो जीन आता गायब. म्हणजे मग या पॉप्युलेशनमध्ये तुम्हाला सगळे ब्लॅक आईड दिसतील, एक पण ग्रीन आईड दिसणार नाही. असं म्हणजे तुम्हाला समजवायला उदाहरण देतो आहे बरं. मी नेचरमध्ये असं कुठेही राहू शकतं की कुठलंही एक टिपिकल जीन असलेला ऑर्गॅनिझम आहे, त्याला आपण सोल पजेसर म्हणतो. समजा माझ्याचकडे माझं टिपिकल कलरचा पिंक कलरचे आईज आहेत समजा माझे, हां, तसे नसतात. समजा पिंक कलरचे आईज आहेत आणि बिफोर मॅच्युरिटी समजा माझी डेथ झाली, तर काय झालं, गेली ती जीन, कायमची गेली, कारण ती या पॉप्युलेशनमध्ये एकट्याकडे, माझ्याकडे, तुमच्या कुणाचकडे नाही. म्हणजे मग ती आता जीन पुढे फ्लो होणार नाही, नुकसान झालं, बरोबर. याला जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतात. मग बघूया आपण कन्सेप्ट काय. एनी रँडम फ्लक्च्युएशन म्हणजे अल्टरेशन इन अलील फ्रिक्वेन्सी. अलील फ्रिक्वेन्सीमध्ये पूर्वी जे अलील होत्या त्याच्यातली एक अलील नष्ट होते ना, अलील फ्रिक्वेन्सी कमी होऊन जाईल ना. कारण काहींना ब्लॅक आय डेव्हलप व्हायच्या आणि एखाद दुसऱ्याला ग्रीन पण डेव्हलप होत होता. पण आता तो जीन जातोय, तर तिथली जीन फ्रिक्वेन्सी कमी झाली ना. पूर्वी समजा आयच्या संदर्भात काय फ्रिक्वेन्सी होती, 2, म्हणजे ब्लॅक आय आणि ग्रीन आय, 2 पॉसिबिलिटीज होत्या. आता एकच पॉसिबिलिटी राहिली, काय,
हे फ्रिक्वेन्सी चेंज झाली ना जीनची, आय कलरची फ्रिक्वेन्सी चेंज होऊन गेली. आला लक्षात. मग हां, एनी रॅन्डम फ्लक्च्युएशन ऑर अल्टरेशन इन द अलील फ्रिक्वेन्सी ऑकरिंग इन द नॅचरल पॉप्युलेशन बाय प्युअर चान्स, कुठल्याही नैसर्गिक कारणांमुळे जीन फ्रिक्वेन्सी चेंज होणं बाय प्युअर चान्स, इफ द जीन फ्रिक्वेन्सी चेंजेस रॅन्डमली इन अ पॉप्युलेशन, दॅट इज कॉल्ड जेनेटिक ड्रिफ्ट. म्हणजे डिलिशन, permanent deletion of any gene or permanent alteration of any gene from any population, that is a genetic drift. एखाद्या पॉप्युलेशन मधली एखादी जीन गायब होणं. एक्झाम्पल, व्हेन द साईज ऑफ पॉप्युलेशन सिव्हिअरली रिड्यूस्ड, एखाद्या पॉप्युलेशनची साईज सिव्हिअरली रिड्यूस झाली ड्यू टू नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक्स, फ्लड्स, फायर्स एक्सेट्रा. समजा इथं मी बाय नॅचरल काहीतरी कारणांनी तो मेला, 5च दाखवले फॉरेस्टमध्ये, 5 ऐवजी समजा 25 टायगर आहेत, त्याच्यातले 7-8 मरून गेले, 10 मरून गेले, बाकीचे ब्लॅक आयवाले मेले तर काही एवढा प्रॉब्लेम नाही. पण जर सोल पजेसर एक जरी मेला तर प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे पॉप्युलेशनची साईज कमी होईल, अल्टिमेटली फ्रिक्वेन्सी कमी होऊन जाईल जी होती ती, बरोबर. मग स्मॉल पॉप्युलेशनमध्ये जसं मी उदाहरण स्मॉल दिलं तुम्हाला, 25 टायगर नाही सांगितले, 5 टायगर सांगितले आणि 5 पैकी एकाचा, मग जितकं छोटं पॉप्युलेशन जेनेटिक ड्रिफ्टचा धोका तितका जास्त, कारण 5 मधून एक जरी मेला तरी धोका आहे. पण 25 आहेत टायगर आणि त्यांच्यात 5-6 टायगरचे ग्रीन आहे, 1 मेला, 2 मेला, 3 मेला तरी तो राहतो, जेनेटिक ड्रिफ्ट होईल, फ्रिक्वेन्सी कमी होऊन जाईल ना, तो मेल्यामुळे तर फ्रिक्वेन्सी कमी होईल. पण पूर्वी कसं होतं, 25 मधून समजा आपण समजून घ्या 20 ब्लॅक आईड आहेत, पण 5 तर ग्रीन आहेत ना, 20च्या मागे 5. पण जर एकच आहे, 5 मधून 1, 4च्या मागे 1 आहे आणि तोच जर मेला, सडन चेंज झाला तो, म्हणजे ही हानी एक लेवलची. फॉर एक्झाम्पल, व्हेन द साईज ऑफ पॉप्युलेशन रिड्यूस ड्यू टू नॅचरल डिझास्टर्स, नॅचरल कॅलॅमिटीज लाईक अर्थक्वेक, फ्लड्स, फायर्स एक्सेट्रा कॉज इलिमिनेशन ऑफ ए पर्टिक्युलर अलील. त्याच्यामुळे एखादी पर्टिक्युलर अलील म्हणजे पर्टिक्युलर जीन ती इलिमिनेट होते, निघून जाते फ्रॉम ए पॉप्युलेशन. स्मॉलर पॉप्युलेशन्स हॅव ग्रेटर चान्सेस फॉर जेनेटिक ड्रिफ्ट, कारण जितकं छोटं पॉप्युलेशन, कारण मेंबर्स कमी आहेत, त्यांच्यातला एक पण मेला आणि तो सोल पजेसर असेल, यांनी हा शब्दच वापरला नाही, द्यायला पाहिजे, तर सोल पजेसर जेव्हा मरतो तेव्हा हानी होते. समजा 25मध्ये 20 मी ब्लॅक आईड सांगितले मोठ्या पॉप्युलेशनमध्ये, त्याच्यातले 2 मेले तर काही फरक पडणार, जीन फ्रिक्वेन्सी चेंज होईल पण खूप मोठा फरक नाही, कारण ब्लॅक जीन आणि ग्रीन जीन 2 राहिल्या. पण 5 मधून 1 ग्रीन आहे आणि ग्रीनवालाच जर मेला मग तर जास्त नुकसान आहे असं. म्हणून मग स्मॉल पॉप्युलेशनमध्ये जेनेटिक ड्रिफ्टची रिस्क खूप आहे ॲज कम्पेअर टू लार्ज पॉप्युलेशन. लक्षात आलं. मग इथे लिहिलं ते स्मॉलर पॉप्युलेशन्स हॅव ग्रेटर चान्सेस ऑफ जेनेटिक ड्रिफ्ट. इट विल रिझल्ट इन चेंज इन जीन फ्रिक्वेन्सी. जेनेटिक ड्रिफ्टमुळे जीन फ्रिक्वेन्सी चेंज होते. जीन फ्रिक्वेन्सी चेंज झाली की दॅट कॉजेस इव्होल्युशनरी चेंज. पुढे क्रोमोझोमल ॲबरेशन्स. आता क्रोमोझोमल ॲबरेशन्स म्हणजे काय? एकतर इट इज ए स्ट्रक्चरल ऑर मॉर्फॉलॉजिकल चेंज. स्ट्रक्चरल म्हणजेच मॉर्फॉलॉजिकल चेंज इन क्रोमोझोम. क्रोमोझोममध्ये क्रोमोझोमल ॲबरेशन आहे ना, क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा क्रोमोझोमच्या फॉर्ममध्ये चेंज झाला. कशामुळे? ड्यू टू रिअरेंजमेंट. क्रोमोझोममध्ये जसा क्रोमोझोम आहे ना तसा नाही राहत. कधी कधी काय होतं, त्याच्या स्ट्रक्चरमध्ये आतल्या आत बदल होतो. एखादा सेगमेंट कट होतो, डिलीट होऊन जातो, तो कमी होऊन जाईल इथं पुढच्या याच्यात. म्हणजे समजा जसं इथं आपण दाखवलं आहे, डिलिशनमध्ये डी गायब झाला. डी इथं आहे, ए बी सी नंतर डी गायब, ई आहे. म्हणजे इथं काय झालं, डीचं डिलिशन झालं. ओके, चला मग पहिलं घेऊ आपण. हां, तर क्रोमोझोमल ॲबरेशनमध्ये इट इज अ स्ट्रक्चरल ऑर मॉर्फॉलॉजिकल चेंज इन द क्रोमोझोम ड्यू टू रिअरेंजमेंट. आता रिअरेंजमेंट कशाही होतील, किती? 4 प्रकारचे होतील.
इट चेंजेस द ऑर्डर और सिक्वेन्स ऑफ जीन अरेंजमेंट. याच्यामुळे काय होईल, ए बी सी डी या जीन आहेत, जीनच्या अरेंजमेंटमध्ये बदल होतो ना. समजा डीच गायब झाला तर ए बी सी नंतर डी यायला पाहिजे, तर ई आला, डिलिशन झालं एक जीनचं, तिथून एक सेगमेंट कट होऊन गेला. मग याला आपण डिलिशन म्हणतो. म्हणजे या पद्धतीने क्रोमोझोममध्ये बदल होणार आहे, याला क्रोमोझोमल ॲबरेशन म्हणतात. म्हणजे हे स्ट्रक्चरमध्ये बदल झाला, स्ट्रक्चरल ॲबरेशन. मग काय घेतलं आपण, इट चेंजेस द ऑर्डर और सिक्वेन्स ऑफ जीन अरेंजमेंट दॅट रिझल्ट्स इन व्हेरिएशन. आता त्याच्यामुळे याच्यापेक्षा हा वेगळा आहे, व्हेरिएशन आलं. व्हेरिएशन लीड्स टू इव्होल्युशनरी चेंज. आणि कॉझेस ऑफ क्रोमोझोमल ॲबरेशन्स. आता आपण हे कॉझेस घेतोय, क्रोमोझोमल ॲबरेशनचे कॉझेस काय, तर पहिला कॉज आहे डिलिशन. डिलिशनमध्ये आपल्याला कळतं आहे की इथं काय होतं आहे, डी जीन जो होता, डी जीन डिलिटेड, इथून डी बाजूला होऊन गेला, आउट झाला. ए बी सी डी, धिस पोर्शन रिमूव्ड आउट, दॅट इज वाय ए बी सी ई एफ जी एच, क्रोमोझोममधला तो पार्ट डिलीट झाला. आलं लक्षात. तर या पद्धतीने चेंजेस दिसतात आपल्याला. सेकंड, डुप्लिकेशन. विशिष्ट सेगमेंट, पर्टिक्युलर सेगमेंट डबल होतो, रिपीट होतो. त्याला नावच इंडिकेट करतं की क्रोमोझोममध्ये काय होईल. बघा आता ए बी सी डार्क केलं आहे आपण, मग डी ई बाकी नॉर्मल आहे. आता इथं काय होणार आहे, बी सी सेम होमोलोगस क्रोमोझोमवर, त्याच क्रोमोझोमवर जीन्स आर डबल्ड, बी सी जीन्स आर डबल्ड और रिपीटेड इन नंबर. बी सी एकच ठिकाणी, ए बी सी डी ई एफ जी आहे, तर इथं ए बी सी ई एफ जी एच असं राहील. म्हणजे इथं काय झालं, हे डबलिंग झालं. हा बी सी, पुन्हा पुढचा बी सी गेट डबल झालं, बी सी डबल होऊन गेला. मग डबल म्हणजे याला डुप्लिकेशन म्हणतात. जीनचं डुप्लिकेशन एकाच क्रोमोझोमवर. इन्व्हर्शन म्हणजे काय, सिक्वेन्स असा आहे जीनचा, तर तो उलटा होऊन जाईल. असा होता ना, असा न राहता 180 डिग्रीमध्ये तो रोटेट होईल. म्हणजे मग डी पुढे येऊन जाईल आणि बी मागे चालला जाईल. त्याचं 180 डिग्रीमध्ये असं झालं. मग काय, इन्व्हर्शन, पर्टिक्युलर सेगमेंट इज ब्रोकन अँड गेट रिअटॅच ऑन द सेम क्रोमोझोम. त्याच क्रोमोझोमवर रिअटॅच ऑन द सेम क्रोमोझोम इन ॲन इन्व्हर्टेड पोझिशन. पण तो जुळताना नॉर्मल नाही जुळत. नॉर्मल जुळला तर तोच सिक्वेन्स रे. 3 जीनचा सिक्वेन्स उलटा झाला, डी इकडे बी तिकडे, बी सी डी पैकी, बरोबर दिसतंय आपल्याला. 180 डिग्री ट्विस्ट झाला. हिअर नो लॉस नो गेन. इथं लॉस ऑफ डी जीन, इकडे डबल गेन आहे, गेन ऑफ बी अँड सी जीन डबल झालं, बरोबर आहे ना. इथं कमी झाला एक, इथं 2 ॲडिशन झाल्या, 2वर 2 फ्री. इथं नो ॲडिशन नो डिलिशन, गेन पण नाही लॉस पण नाही. नो लॉस नो गेन ऑफ जीन कॉम्प्लिमेंट ऑन द क्रोमोझोम. फक्त काय होईल, तोच सेगमेंट बी सी डी सेगमेंट गेट इन्व्हर्टेड, दॅट इज वाय इन्व्हर्शन. इन्व्हर्शन शब्द उच्चारला की असं लक्षात ठेवायचं की 180 डिग्रीमध्ये इन्व्हर्टेड होईल, तो उलटा होईल. मग सिक्वेन्स काय आला, ए डी सी बी ई एफ जी एच, बरोबर. पुढे आणि शेवटचं ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशनमध्ये काय होतं, 2 डिसिमिलर क्रोमोझोम, एका दुसऱ्या क्रोमोझोमवरचा सेगमेंट पहिल्या आपल्या नॉर्मल क्रोमोझोमला चिपकतो. मग इथं आपण दाखवतोय जसं ए बी कट होईल आणि त्याच्या जागेवर MNO दुसऱ्या क्रोमोझोमचा आला.
हा रेड पार्ट स्वतःचा होता त्याचा, तर तिथं ग्रीन पार्ट दुसऱ्या क्रोमोझोमचा आला, MNO, म्हणजे 2 जीनच्या बदल्यात 3 जीन आल्या. दुसऱ्या सेगमेंटवरून, दुसऱ्या क्रोमोझोमवरून त्या ट्रान्सलोकेट झाल्या, म्हणून ट्रान्सलोकेशन. मग तिथं ट्रान्सपोझन्स पण म्हटलेलं आहे आपण. ट्रान्सपोझन्स असे करतात, इकडच्या DNA वरून तिकडचा DNA किंवा इकडच्या क्रोमोझोमचा सेगमेंट दुसऱ्या क्रोमोझोमच्या सेगमेंटला चिपकतो. मेजमध्ये 50% क्रोमोझोम्स ट्रान्सपोझोम्स दाखवतात. 50%, 50% क्रोमोझोम्सवर कंटिन्यू इकडचा सेगमेंट तुटून तिकडच्या क्रोमोझोमवर असा चिपकत राहतं. बरोबर. चला मग काय, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सफर ऑर ट्रान्सपोजिशन ऑफ ए पार्ट ऑफ क्रोमोझोम ऑर ए सेट ऑफ जीन्स. म्हणजे इथं सेट ऑफ जीन घेऊ आपण. पार्ट ऑफ क्रोमोझोम म्हणजे सेट ऑफ जीन, 3 जीनचा सेट. तो ॲड झाला, 2चा कट झाला आणि 3चा ॲड झाला. असं काही नसतं की 2चा कट झाला म्हणून 2चाच आला पाहिजे. 3चा पण येऊ शकतो, 4चा पण येऊ शकतो. मग ऑर ए सेट ऑफ जीन्स टू ए नॉन होमोलोगस क्रोमोझोम, म्हणजे डिसिमिलर क्रोमोझोम. हा कुठला तरी MNO PQRST क्रोमोझोम होता, त्याच्यावरचा MNO इथं आला आणि AB गायब झाला. तो कदाचित दुसऱ्या ठिकाणी गेला असेल. ओके, दिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. म्हणजे ए सेगमेंट ऑन वन क्रोमोझोम शिफ्टेड टू अनदर क्रोमोझोम, अनदर डिसिमिलर क्रोमोझोम, नॉन होमोलोगस क्रोमोझोम. दॅट इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. कळलं? म्हणजे हा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे जेनेटिक्सच्या बाबतीत, जेनेटिक व्हेरिएशन्स. ओके, थँक्यू.